बघूनच तोंडाला पाणी सुटलंय। भाई गार्लिकची चटणी विषय एंड। भाई साहब माझ्या साईज पेक्षा यांचा भटुरा मोठा आहे। पाणी थंड आहे भाई। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। तुम्ही म्हणत असाल अरे मंदार गेला कुठे, गायब कुठे झालाय? एक आठवडा झालाय व्हिडिओ नाही आपल्या चॅनलवरती, बट थोडासा आपला महिन्याला प्रॉब्लेम असतो। तर आपले जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती असेल मला थोडा ब्लडचा प्रॉब्लेम आहे। ब्लड कमी झाला की वीकनेस वगैरे येतो, मग ब्लड चढवल्याच्या नंतर थोडासा वीकनेस असतो। ते सगळं कव्हर अप होण्यामध्येच एक आठवडा जवळजवळ निघून जातो। बट कोई नहीं, ये तो है अभी जो भगवान ने दिया है उसको नकार नहीं सकते दोस्तों, वो तो करना ही पड़ेगा। आज आपण आलो आहोत मलाडमध्ये आणि मलाडमध्ये आज आपण फूड कव्हर करणार आहोत। लास्ट ब्लॉग आपण केला होता भायखळ्याचा, बट भायखळ्यामध्ये मला असं प्रॉपर फूड टेस्ट करायला मिळालं नाही। इवन मला हे पण कळलंय की भाई भायखळा हे फूडसाठी नाहीच आहे म्हणून। ठीक आहे, लेट्स गो, बघूया काय काय आज आपल्याला मलाडमध्ये खायला मिळतंय ते। आपल्याला सजेस्ट केल्या गेलेली ची लस्सी, म्हणजे जी मालाड वेस्टलाच आहे, स्टेशनला लागून मोठं मिठाईचं शॉपच आहे अख्खं, जिथे सगळ्या स्नॅक्सच्या गोष्टी वगैरे मिळतात, मिठाई मिळते। ही लस्सी बघा ना, पूर्ण असं पॅक बंद आहे बाई। वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीची लस्सी ते लोक देतील म्हणून। युजली लस्सी आपण ग्लासामध्ये ते ओतून देतात ना, याच्या आतमध्येच मलाई बिलाई टाकून एकदम प्रॉपर रेडी करून दिलेलं आहे। टेस्ट करूया। सगळ्यात पहिले ना भाई लस्सी खाल्ली ना डायरेक्ट स्वर्गात गेल्याची फिलिंग। एवढा स्मूथ आहे लस्सीचा, स्मूथनेस बघा। बाजूला मलाई आहे ना ती सोडा, पण लस्सीचा स्मूदी बघा केवढी स्मूथ आहे। आणि मलाई पण आहे याच्यामध्ये, आणि जास्त गोड नाहीये, मलाई पण खूप छान आहे। लस्सीचा प्यायलो, खूप सुंदर लस्सी होती। थँक्यू सो मच तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल। आणि शाळा सुटली आणि मी पण सजेस्ट करीन तुम्हाला की तुम्ही नक्की लस्सी खा म्हणून। खूप सुंदर लस्सी आहे, वडापाव नाही, एकदम नॉर्मल टेस्ट आहे, जास्त गोड वगैरे नाही। आता इकडे वडापाव पण आपल्याला सजेस्ट केलाय, खाऊन बघूया। चा वडापाव आलेला आहे। वडापावची साईज आहे ना पावापेक्षा छोटी आहे। पावाच्या आतमध्ये वडा सामावतोय, पाव खूप मोठा आहे। खाऊन बघूया। आणि आतमध्ये गोड चटणी आहे, परत हिरवी चटणी आहे, सुकी चटणी बाजूला दिली आहे इकडे। टेस्ट करून बघूया। वड्याचं जे वरचं कव्हर आहे ना ते पातळ आहे आणि क्रिस्पी आहे। वडा नॉर्मल गरम आहे, पण मगाशी तिथे बघितलं ना गरमागरम वडे काढले तिथे। आणि निश्चितच इथे आता बघा ना स्टेशनचा क्राऊड आहे, तर इथे तुम्हाला गरमागरमच भेटणार नेहमीच, पण भाजी थोडीशी कमी टेस्ट आहे। हा काय चटका मला नाही आवडला भाई। त्याच्यामध्ये अद्रक आहे भाई, अद्रक आणि आपला 36चा आकडा। अद्रक मुळे नाही आवडला ना, बाकी टेस्ट ओके ओके आहे, एवढा नाही आवडला मला। सो इथे मध्ये आलात तर लस्सी तर नक्कीच ट्राय करा, 100% ट्राय करा। पण वडापाव जर तुम्हाला ट्राय करायचा असेल तर, नसेल तर नका करू, कारण अद्रक सापडलंय। मला अद्रक नाही आवडत भाई। वडापाव कुठल्या त्याच्यात अद्रक नाही आवडत। चायनीज वगळता ते पण कसं असं पिसलेलं पाहिजे, हे तर भाई अक्काच्या अक्का घासच निघाला भाई। म्हटलं झालं काय तुला नक्की? पहिलाच घासामध्ये अद्रक भेटलाय। निषेध आहे वडापावचा। ईस्ट मध्ये भाई साहब फर्स्ट टाइम आलो आपण, वेगळंच वाटेल। म्हणजे समोरच जम्बो किंग पण आहे। सो इथली आपण पहिले खाऊ गल्ली बघूया, स्टेशन जवळ आहे का, नंतर बघूया पुढे काय करायचं। ओके, सो आता आपण ते लस्सी आणि वडापाव वगैरे खाऊन आता आपण ईस्टला आलो आहे, जसं तुम्ही बघितलं। आणि ईस्टमध्ये ना स्टेशनला लागून जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावरती खाऊ गल्ली आहे। संपूर्ण इकडे खाऊ गल्ली आहे आणि त्यांचं मेन्यू कार्ड बघितलं ना तेव्हा त्याच्यामध्ये मोजक्याच गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये आपण न कधी ट्राय केलेलं असं आपण ट्राय करणार आहोत। आणि खाऊ गल्ली जास्त मोठी पण नाही। तर शेजवान मैसूर डोसा आपण घेतलाय, जो कधी आजपर्यंत खाल्ला नव्हता। आणि त्यांनी जी भाजी केली ना त्याची, जी तुम्ही मेकिंग करताना बघितलीच असेल, एकदम तगडी भाजी वाटते। आणि सोबत हा डोसा आहे इकडे चटणी खोबऱ्याची। वाव, गरमागरम आणि नरम असं एकदम टेम्पटिंग वाटतंय दिसायला खूप जास्त। मस्त कोथिंबीर वगैरे टाकून दिली आहे।
आणि थोडंसं ना मला पावभाजीसारखं हे Feel येतोय ना? फील येतं टेक्स्चर वाईज तसंच वाटतं. आणि आतमध्ये बटर टाकलंय बघा. कळलं पण नाही की आतमध्ये बटर आहे. तेच. त्याच्यामुळे तुम्ही बटाट्याची भाजी बघितली एकदम पातळ, हे पूर्ण मॅश केलेली आहे बटाट्याची भाजी. त्यानंतर त्यांनी भरपूर 2-3 प्रकारच्या चटण्या टाकल्या आणि त्याच्यानंतर बटर पण टाकल्या, कोथिंबीर टाकली आहे, शेजवान चटणी. म्हणजे आपण नॉर्मल खातो ना डोस्यामध्ये जी भाजी असते ना तसा बिलकुल फील येत नाही आहे. आणि सगळं प्रॉपर मॅश झालेलं आहे. कांदा एकदम बारीक बारीक कट केलेला असं लागतं तर तो एक फ्लेवर छान येतो आहे. आणि भाजी मस्त स्पायसी आणि झणझणीत आहे. बाकी एक नंबर, मला खूप आवडलं. चटणीसोबत ट्राय कर. ती चटणी पण छान आहे, म्हणजे ना फ्लेवरफुल आहे. सगळे फ्लेवर्स याच्यामध्ये उतरले. सगळ्यात पहिले चटणीचा आहे ना टेक्स्चर मला खूप छान वाटतोय. म्हणजे प्रॉपर जी अण्णा लोकांकडे चटणी पाहिजे ना, म्हणजे जे स्ट्रीटला डोसेवाले असतात ना, कधी पण मी असं नोटीस केलंय चायनीज खायचं ना तर स्ट्रीटवरती खायचं आणि डोसा वगैरे खायचा ना तर स्ट्रीटवरती खायचा. कारण चायनीजच्या बाबतीत अनुभव आलेला आहे आपल्याला. हा, हॉटेलमध्ये किंचितच हॉटेलमध्ये चांगलं मिळत असेल बट नाही. ट्राय करू. प्रॉपर टिपिकल जी साऊथ इंडियन वाल्यांकडे जी चटणी अन्नावाले असतात ना तशीच चटणी लागते एकदम. काय कमतरताच नाही त्याच्यामध्ये. आपण डोसा ट्राय करूया. डोसा एवढा पातळ आहे ना भाई, बघ ना त्याची लेअर बघ, फुल पातळ आहे. त्यांनी ते बनवतानाच खूप कमी क्वांटिटी घेतली होती. फक्त चटणी सोबत. चटणी मला खूप जास्त आवडली भाई. याला लागलेले जे मसाले आणि फक्त चटणी याची तर गरजच नाही. याच्यासोबत माणूस पावासोबत पण आरामात खाऊ शकतो. तर आपण भाजीसोबत ट्राय करूया. हे जे मसाला आहे ना जो प्रॉपर पावभाजीसारखा लागतो आणि थोडा बहुत शेजवान चटणीचा टेक्स्चर आहे बस. बाकी एक नंबर. आम्ही रिकमेंड करीन की तुम्ही इथे आलात ईस्टच्या खाऊ गल्लीमध्ये. फार मोठी अशी खाऊ गल्ली नाही पण लिमिटेड स्टॉल आहे. पण ज्याच्यामध्ये तुम्हाला पण 2 डोसेवाले आहेत त्याच्यापैकी. 2 डोसेवाले आहेत. तुम्ही कुठेही खा. आता आपण जिथे ट्राय करतोय तिथलं मी सांगतोय. शेजवान मैसूर मसाला डोसा तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघायला गेलं तर 3 डोसेवाले आहेत. हा 1, हा 2 आणि तो 3 तिकडे. समोर जे जे डेटर्स आहेत त्याच्या या साईडला बघा लाल कपडा वगैरे आहे, त्याच्याकडे खाल्ला होता आपण. अदरवाईज तुम्ही कुठेही खाऊ शकता. सगळीकडे टेस्ट बेस्टच लागणार. आणि प्रत्येक ठिकाणी ना अशी प्रत्येक एरियामध्ये खाऊ गल्लीसाठी स्पेसिफिक जागा द्यायला पाहिजे. कारण खाण्याचे शौकीन लोक भरपूर आहेत. असं माझं पर्सनली मत आहे की प्रत्येक ठिकाणी अशी खाऊ गल्लीसाठी स्पेसिफिक जागा द्यायला पाहिजे. आणि स्पेशली ना स्टेशन साईडला कसं क्राऊड जास्त असतो. जाण्या येणारे लोक असतात, ऑफिससाठी असतात, सकाळी दुपारी संध्याकाळी. त्या टायमाला असं लोक कधी उपाशी येतात, टिफिन घेऊन येत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इकडचा ॲम्बियन्स बघा ना, प्रॉपर खवय्येच आहेत सगळे. एकदम शांत, जास्त गोंधळ नाही, आवाज नाही, चिल मध्ये दिन. आता असं पाहिजे प्रत्येक एरियामध्ये बोलतोय. प्रत्येक स्टेशन प्रत्येक स्टेशनला. फायनली आपला पिझ्झा झालेला आहे. वाव. थँक्यू. ओके, सो आता आपण मंचुरियन चीज पिझ्झा घेतलेला आहे आणि इकडे त्यांचं मेन्यू कार्ड इकडे सगळे लावलेले आहेत. त्याच्यापैकी हे जरा काहीतरी डिफरंट वाटलं आणि इकडे ना सगळे रेडीमध्ये ठेवलेले आहेत. पण आपण काहीतरी वेगळं. आणि याच्यामध्ये ना टाकताना त्यांनी मंचुरियनचे पीसेस टाकलेले आहेत. ते एक युनिकनेस वाटला मला. त्याच्यानंतर भरभरून चीज टाकलेला आहे, ब्लॅक पेपर टाकलं आहे, चिली फ्लेक्स टाकलं आहे, त्याच्यानंतर मेयोनीज टाकलं आहे, भरपूर काय काय टाकलेलं आहे. ते खाल्ल्यावरच आता. हां, आणि फुल्ली लोडेड आहे हे मंचुरियन. हां, हे रेडवाले दिसतात ना साईडला, ते मंचुरियन आहेत. मस्त असं क्रिस्पी आहे. आणि याची साईज मी बघितली ना, आपला नॉर्मल पिझ्झा बेस असतो ना त्यापेक्षा थोडी लहान आहे. पण बघा ना आता त्याची क्वांटिटी खूप वाढलेली आहे सगळं टाकल्यानंतर. ओ माय गॉड, वाव. फुल्ली लोडेड भाई. गरम असणार आहे. दिसायला ना म्हणजे असं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आणि असं टेम्पटिंग वाटतंय. तुम्ही बघताय आतमध्ये फुल असं भरलेलं आहे. शिमला मिरची वगैरे सगळं जे काय ते भरभरून टाकलंय. टेस्ट करून बघूया पटकन. आय थिंक कॉर्न पण आहे त्याच्यामध्ये ना. पहिल्याच घासात मंचुरियन आला. ॲक्च्युली झालं आहे असं की याच्यामध्ये ना भरपूर काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे सगळ्याचा फ्लेवर एकदम उतरला आहे. आणि ऑरेंज कलरचं काय असतं ते पिझ्झा पास्ता सॉस वगैरे काय काय आहे ना, तर त्याचा पण एक कडक फ्लेवर येतो आहे. आणि वरून हे टाकलं ना सगळं ब्लॅक पेपर, रेड चिली फ्लेक्स, मेयोनीज, तर त्याच्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो आहे.
वरचं चीज प्रॉपर मेल्ट नाही ठेवलं आहे त्यांनी, पण आतमध्ये जे फर्स्टवालं कोटिंग होतं ना ते वाला मेल्ट झालं आहे. मला आवडलं. आपण बाहेर जो पिझ्झा ट्राय करतो ना तो 300, 350, 500 रुपयाचा असतो आणि त्यामध्ये फक्त मोठा असतो पण 4-5 पीसेस येतात. पण ह्याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6 पीस आहेत, ते पण फुल्ली भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ती लेअर पण कमी असते खूप. तो नॉर्मल पिझ्झा असतो तो, पण याच्यामध्ये पूर्ण लेअर बघता तुम्ही इतके जास्त आहे. सही आहे, मला आवडला. आणि मंचुरियन पण दिसत आहेत आणि स्पायसी पण आहे. तुम्ही बोलाल मंदार कालपर्यंत तर रात्री संध्याकाळ दिसत होते, आता परत उजेड दिसतोय. तर मी आता दुसऱ्यांदा आलेलो आहे परत मालाडमध्ये, कारण कालच्या दिवशी माझा थोडा फूड राहिलं होतं कव्हर करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी असं ठरवलंय की फेमस फूड आहे ते एक्सप्लोर आपण करणारच, नक्कीच करणार. पण जे नाही असं मला वाटतं की इकडे काय चांगलं भेटू शकतं किंवा जे गोष्ट मला आवडली ती मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो, म्हणजे रिकमेंड करू इच्छितो तुम्हाला. तर तशाच एका ठिकाणी आता आपण आलो आहोत, म्हणजेच मालाड वेस्टला उतरल्यावर जे हनुमान स्वारींचं मंदिर आहे त्याच्या राईट साईडलाच एक केतकर बंधू म्हणून आहे. सो त्यांच्या इथेच राजन्स डोसा कॉर्नर म्हणून आहे. सो त्यांच्याकडे आता मी एक फ्राईड इडली घेतली आहे मसाल्यावाली. लेट्स सी, बघूया कशी लागते. ती आवडली तर तुम्हाला नक्कीच सांगेन. वाव भाई, मसाल्यामध्ये नुसतीच लतपत झालेली आहे. ते त्यांचे असं खोबऱ्याची चटणी असते बघा आपल्याकडे, तशा पद्धतीची एक काहीतरी चटणी ती त्याच्यामध्ये पूर्ण टाकलेलं आहे. कांदा टोमॅटो, इथे गार्लिकची जाडवाली चटणी आहे, खोबऱ्याची आहे ॲज इट इज, आणि एक सांबार आहे. ते टिपिकल सांबार वाटतंय एकदम. चलो टेस्ट करके देखते. हा फ्राय इडलीचा कॉन्सेप्ट चांगला वाटला मला, काहीतरी युनिक लोकांना डोसा कॉर्नरवरती खायला मिळेल, पण प्रत्येक ठिकाणी नसतं असं. पहिले आपण नॉर्मल खोबऱ्याची जी चटणी त्याच्यावर हाय हाय बघा ना, पांढरं लाल, ट्युनिंगच वेगळं आहे एकदम, विषयच वेगळा आहे. सुपर. आपण जो घरी उपमा बनवतो ना सेम तशीच टेस्ट येते. तर सांबार सोबत टेस्ट करूया. ते खोबऱ्याची चटणी सारखं ते टाकलंय ना, खूपच सुंदर. आणि टोमॅटो कांदा वगैरे, मे बी बटर पण टाकलाय. वो बटर डाला ना आपने ऊपर से? हाँ बटर पण टाकलाय. पण नॉर्मल ही जी चटणी आहे गार्लिक वाली, भाई गार्लिकची चटणी विषय एंड. हे नक्कीच झालं पाहिजे. तुम्ही जर मालाडमध्ये राहताय किंवा आलात चुकून तर स्टेशनला लागूनच आहे वेस्टला, समोरच हनुमान स्वारींचं मंदिर आहे, त्याच्या राईट हातालाच हे आहे. बहुत अच्छा है, हे हर जगह नहीं मिलता है. हा भाई क्रेझी विषय, काय क्रेझी विषय, एक नंबर. बघा ना पूर्ण मसाला बघा त्याच्यामध्ये लागलेला आहे पूर्ण. आवडलं आपल्याला. ओके, मस्त फ्राय इडली खाल्ल्याच्या नंतर आता आपण आलोय जैन सबकुछ मध्ये. ते पण मालाड मधलं फेमस आहे असं तुम्ही लोकांनीच मला सांगितलंय, जिथे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात. तो तर एक फूड प्लाझाच आहे. हे समोर जे आहे लोअर मालाड, हे एक मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या जस्ट बाजूला लागूनच आहे जैन सबकुछ म्हणून. न्यू लिंक रोड जो आहे तिकडे आलोय मी इथे जैन सबकुछ मध्ये. आणि मी ऑर्डर पण केलंय छोले भटुरे. सो इथे कुपन सिस्टम आहे, पेमेंट करायचं, कुपन द्यायचं आणि मग आपल्याला येतं आपलं काय खानपानचा विषय आहे ते. सो यांचा जो मेन्यू कार्ड बघाल ना, अख्खं पुस्तकच आहे. जे फूड आपण सगळीकडे थोडं करून खातो ना, ते सगळं भाई इकडे मिळतंय. बर्गर पासून पास्ता, पिझ्झा. इकडे बघाल तर पिझ्झा, साऊथ इंडियन मेन कोर्स पण आहे. चायनीज मध्ये पण इथे मिळतंय. स्पेशल व्हेजेस, रेग्युलर व्हेजेस, ते राईस, बिर्याणी, बाकी मिल्कशेक, कुल्फी, भाई सगळं आहे, काहीच कमी नाहीये. जे सगळीकडे आपण डिवाइड करून खातो ना, ते एका ठिकाणी सगळे आपल्याला इथे मिळेल. फक्त भाई चव मॅटर करते. चव जर आवडली ना भाई, हे पण आपलं फेक मालाड मध्ये थोडा लांब आहे स्टेशन पासून, बट ठीक आहे भाई. चव मॅटर केली तर माणूस कुठे पण जातो, कुठल्या पण कानाकोपऱ्यात असू दे. मी तर भाई दिल्लीला पण जाईल. भाई आपला भटुरा बघा, भटुरा लांबून पण दिसतोय, एक नंबर. पण काय पण बोला, गर्दी तर आहे भाई. आता गर्दीवर अंदाजा नाही लावताय टेस्ट कशी आहे. लोग खा रहे, इज्जत दे रहे, तो टेस्ट भी रहेगा दोस्तों. भटूरा इज धीरे धीरे कमिंग ब्रो. ओ येस, वाव. सगळे लोक माझ्याकडे बघतायत, हा एकटा खाणार आहे का? अब इनको क्या ही बताइए, तुम्ही बताओ दोस्तों इनको. भाई साहब, माझ्या साईज पेक्षा यांचा भटुरा मोठा आहे. बघा ना, असं जर असं झालं ना, असं तोंडाच्या पण वरती येत आहे माझ्या. त्या भटुऱ्यामध्ये माझं तोंड लपल्या जात आहे, एवढा मोठा यांचा भटुरा आहे. पहिल्यांदा कुठली तरी अशा टाईपची गोष्ट ट्राय करणार आहे.
छोले भटुरे. घरी छोले आणि पुरी खाल्ली आहे, पण छोले ही पण पुरीच आहे म्हणा. आपल्या कॉमन भाषेत बोलायला गेलं ना, गावठी भाषेत, तर पुरा केलेला आहे. चला ट्राय करूया. भाजीची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट आहे. काळा कलर दिसतोय भाजीचा. आतमध्ये ग्रेव्ही आहे, फुल ग्रेव्ही आहे. वरतून कोथिंबीर वगैरे प्रॉपर टाकलेली आहे. ट्राय करूया. छोले बघाल ना तर प्रॉपर शिजलेले आहेत. गरम मसाल्याचा जास्तच फ्लेवर मारतोय. टेस्टला पण तिखट आहे. तुम्ही जर ऑन द वे वगैरे असाल ना तर एक जेवणाच्या ह्याच्यासाठी तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता. छोले भटुरे टेस्ट वाईज ओके आहे, बेसिक आहे. बघा साऊथ इंडियन, इटालियन, परत मॅक्सिकन, चायनीज सगळ्या गोष्टी मिळतात इथे. भाई मी बोललो ना तसं सगळं अवेलेबल आहे इकडे. हा चाटचा कॉर्नर आहे. तिथे पुढे पावभाजी आहे. मालाडवाल्यांची मजा आहे. जाम खाताय तुम्ही लोक. छोले भटुरे खाऊन तर झालंय. टेस्ट ओके ओके होती, बट त्याच्यानंतर तुम्ही मला सजेस्ट केलं होतं गुप्ता भेलपुरी अँड चाट. सो फेमस आहे तो मालाडमध्ये. आता तो का फेमस आहे, कशामुळे फेमस आहे ते तर आपण बघूया. पण इथे मला तुम्ही लोकांनी पाणीपुरी आणि एक सँडविच आहे, त्याचं नाव मला आत्ता तरी आठवत नाही आहे, पण तिथे घेताना मात्र मी ते बघून तुम्हाला सांगेनच. आणि जेवढे पण लोकेशन आपण आतापर्यंत फिरलो त्याचे सगळे ॲड्रेस प्रॉपर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जाईल. तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करत जा. सो आता बघूया आपण. तुम्ही माझ्या मागे बघताय भन्नाट गर्दी लागून राहिलेली आहे. गुप्ता दिसतच नाहीये कुठे. खायला गेलं तर हे एक हिडन लोकेशन टाईपच आहे. मला इथे आल्यापर्यंत पण दिसत नव्हतं, पण नंतर कळलं की हा हे इकडे सगळे खवय्ये खाताना दिसतात म्हणजे गुप्ता आलेला आहे. बघा ना बाई केवढी गर्दी आहे. वन साइड गर्दी आहे. अर्धे लोक ते सँडविचकडे आणि अर्धे लोक त्या पाणीपुरीच्या काउंटरवरती आहेत. भाई मी बघितलं तर गुप्ता हाताने पाणीपुरी सर्व करतोय आणि लोक भाई हौशीने खातात पण, क्योंकि क्या है सब कुछ हाइजीन है. अगर एक के वजह से सब अनहाइजीन हो गया तो लफड़ा हो जाएगा. लेकिन लोग तो मजे उठा रहे भाई. पण मला असा क्वेश्चन आहे की स्वतःलाच क्वेश्चन आहे की खाऊ की नको असं झालंय. कारण भाई चम्मच तो कम से कम यूज करले. हाँ नहीं तो समझू शकतो गर्दी आहे म्हणून तेवढं पॉसिबल नाही होणार. बट भाई सेहत का भी विषय आता है तो मतलब असं मला वाटतं. आता तुम्ही जर याच्याकडे येत असाल खायला, म्हणजे तुम्ही इथले राहत असाल तर त्याला तुम्ही सांगा, रिक्वेस्ट करा की भाई चम्मच ठेव म्हणून. कारण ती गरजेची गोष्ट आहे भाई, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याला असं इग्नोर करून नाही चालणार. कुठला हात कुठला असेल काय सांगता येत नाही ना भाई. टॉयलेटला जाऊन आले तोच हात धुवायला विसरला, बोल नाही सकते भाई. तर मी जस्ट उदाहरण दिलंय. बट मी तुमच्यासाठी खाणार आहे का तर आपल्याला टेस्ट बघायची है. दिल पे पत्थर रख के कर रहा हूँ गाइस. तो पानीपुरी के अपने इलाके में भी मिलता है, उसमें कोई सी बड़ी बात नहीं है. पण आहे भाई गर्दी आहे. गर्दी आहे म्हणजे ऑब्विसली ते टेस्ट असणार म्हणूनच गर्दी आहे. आता एवढ्या गर्दीत माझा नंबर लागेल की नाही ते नाही माहिती. फायनली आपण कुपन घेतलेलं आहे. इथे कुपन घेतल्याशिवाय एंट्री नाहीये. रेडी. गुप्ता भाई की पानीपुरी खाएंगे आज. मीरा रोड से आया है यहाँ पे. हाँ गुप्ता भाई की पानीपुरी फेमस है, गूगल पे भी है ना. हम लोग ऑल इंडिया फेमस. हाँ वही ऑल इंडिया फेमस. अरे आली आपली. पाणी थंड आहे भाई. मूंग डालना. पाण्याला तडका आहे तडका. मी आताच का पटापट रिव्ह्यू देतो कारण मला आता खातो तर मला टेस्ट पण कळेल ना. नंतर रिव्ह्यू कुठे देत बसू. पाणी एकदम थंड. ही थंडगार पाणीपुरी बोलू शकतो. गुप्ताबाईची थंडगार पाणीपुरी. ओके. पाण्याला तडका पण आहे. पुऱ्या पण मीडियम साईजच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुरकुरीत आहेत पुऱ्या. सगळं चांगलं आहे. टेस्ट पण मस्त आहे. आणि बाई काहीच विषय नाहीये. विषय फक्त एवढाच आहे की हाताच्या जागी चमचा पाहिजे, बस एवढाच विषय आहे. आणि बाई 50 रुपयाची पाणीपुरी आहे. त्या ठिकाणी 25-30 रुपये असते. मला माहित नाही इकडचा काय विषय आहे, बट थोडी वर्थ नाही वाटली 50 रुपयाच्या हिशोबाने. आणि 6 पुऱ्या कम से कम 7 पाहिजे होत्या. बाकी टेस्ट वगैरे एकदम कडक, काय विषय नाही. तुम्ही इकडचे असाल आणि इकडचे कंटिन्यू येत असाल तर मालाडकरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर बाई त्याला चम्मच यूज करायला सांगा. एवढंच आपलं ओपिनियन आहे. इथे आता आपण पाणीपुरी तर खाल्ली बाई. पाणीपुरी तर एकच नंबर होती. तिखट खायचं तिखट खाऊ शकता. तिखट जर खाल्लं ना तर 100% ठसका लागणार. कारण बाई पाण्याला जो चरका लागत होता ना खतरनाक, सगळीकडून हवा निघेल. जो तिखट खाणार आहे तो पण. थोडक्यासाठी माझी पण फाटली, पण बचावलो मी कारण ते मीडियम विषय होता म्हणून. बट ज्यांना एकदमच वो है ना क्रेजीनेस है, तीखे भी ना उनका एक घास नहीं जाता है, उनके लिए गुप्ता भाई नंबर 1 ब्रँड बोलते. आता इकडे त्यांच्याच ह्याच्यामध्ये सँडविच पण मिळतो. तर आता आपण चीज चिली टोस्ट सँडविच घेतोय. बघूया त्याच्यामध्ये काय काय येतं. आणि ते इतरत्र आपण दहीपुरी खाऊ शकतो. परत सगळ्या गोष्टी चाटमध्ये ज्या येतात, रगडा पेटीस, शेवपुरी, दहीपुरी सगळं. पण पुरी ना बाई, पुरी मोठी होती इकडची. बट बाई मुलुंडची मोठी पुरीला नाद नाही करू शकत.
दिसताना तर नॉर्मलच दिसतंय, काय असं काय विशेष वाटत नाही. ओ माय गॉड, गॉड म्हणजे परमात्मा. आता याच्यामध्ये चीजचा विषय. ओके भाई, आपण सगळा उलगडा करून बघणार भाई, काय पण असू दे. साल्टी गेली तरी चालेल, तुम्हाला दाखवून राहणार. हा बघा. ओके, याच्यामध्ये चीज आहे, भरून भरून चीज टाकलेला आहे, कांदा आहे, नॉर्मल आहे, कॅप्सिकम आहे, और काय आहे भाई, बस एवढंच भाई. आणि कोबी असावा मी बी. हा बस, बाकी तो चीज का कमाल आहे. चला, काहीतरी नवीन खायला मिळालं. वाव, ट्राय करूया. हा फर्स्ट टाइम खातोय मी. म्हणजे कधी सँडविच खायचं असेल तर ते नॉर्मली टोस्ट सँडविच, ज्याच्यामध्ये बटाट्याची भाजी वगैरे येते. तर हे मम्मीसाठी वगैरे चांगली गोष्ट आहे, कारण मम्मी जास्त बटाटे वगैरे खात नाही. तर मम्मी हे खास तुझ्यासाठी, मालाडमध्ये येऊन तू खाऊ शकते. खाऊया. मस्त आहे, एकदम रिलॅक्स माहोल. काय घाई गडबडीचं टेन्शन नाही, एकदम चिल आहे भाई. चिली टोस्ट सारखं एकदम चिल आहे. भरभरून चीजचा फ्लेवर आहे, खारट पण आहे त्याला. बाकी तर नॉर्मली कांदा आणि कॅप्सिकम क्रंची लागतंय, बस एवढाच विषय. आणि वरतून जे क्रंची पण आहे टोस्टचा, तो सही आहे. आणि बटर लावलेलं आहे त्याला 2-4 वेळा. मस्त. ते चटणी बरोबर खायची पण गरज नाही आहे, नॉर्मली असंच खाऊ शकतो. छान आहे हा पदार्थ, आवडला आपल्याला. घरी पण मी ट्राय करणार भाई. घरी आपल्याकडे पण आहे टोस्टचं भांडं, ट्राय करणार. पण 100 रुपये प्राइस आहे गाईज. चीजचे पैसे घेतले, थोडे कमी असायला पाहिजे होते असं मला वाटतं. पण माहित नाही, मला तेवढा नॉलेज नाही ना, तर वाटलं नसतं तुम्हाला तेवढा नॉलेज. गवार आहे मी बोलूया, माझ्या शिक्षणाचा प्रभाव माझ्यावर पडलेला आहे, म्हणून मला ते गणित येत नाही. बट खाण्याच्या बाबतीत बोललात ना, तुमचा भाऊ पहिला नंबर. आवडला आपल्याला. त्याचा कलर जर बघाल ना, एकदम हायफाय कलर येतोय भाई, एकदम रिचनेस जबरदस्त. मस्तपैकी भाई. काय शेवट झालाय आपल्या व्हिडिओचा. गुप्ताबाईची पाणीपुरी आणि गुप्ताबाईचा चीज चिली टोस्ट, एक नंबर भाई. चीज चिली टोस्ट मस्तच. काहीतरी नवीन खायला मिळालं, जे की आपण घरी पण ट्राय करू 100%. तो हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. याच्यामध्ये आपण डोसा ट्राय केला, पिझ्झा ट्राय केला, छोले भटुरे ट्राय केले, परत अजून काही वडापाव, जो की नाही आवडला अजिबात. आता अद्रकमुळे नाही आवडला. बाकी असं युजली मी वडापाव जास्त खात नाही, मला समोसा जास्त आवडतो. तुम्ही समोसा पण रिकमेंड केला होता, बट आज केले दोस्तों इतना एक ही पेट आहे भैया, इतना ही क्या ही खाएगा, फट जाएगा भाई. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की परत येतच राहू आपण. पण तुम्ही मला सजेस्ट करा की अजून युनिक गोष्टी काय काय खायला मिळतील मालाडमध्ये, म्हणजे अजून जुन्या गोष्टी काय आहे तिथे, म्हणजे मिसळ पाव वगैरे, अजून म्हणजे आपल्या मराठी माणसांचे स्टॉल्स वगैरे आहेत का, तर तिथे नक्की जाऊन मी विजिट करीन. पण ते कधी नेक्स्ट जेव्हा आपण मालाडचा फूड ब्लॉग बनवू तेव्हा. पण तुम्हाला याच ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. आणि नेक्स्ट ब्लॉग आपण CSMTचा करणार आहोत, त्याच्यासाठी पण कमेंट करून सांगा की काय काय खाल्लं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे. सो तिकडचा आपला नेक्स्ट फूड ब्लॉग येणार आहे. चला बाय.